शेई वर्सेस सोनारपाडा असा हा सामना मित्रांनो आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये अनुभवायला मिळतोय. आणि सोनारपाडा संघाकडून राजू राठोड मोठा फटका आहे, मिस टायमिंग आहे, झेल घेण्याची संधी इथे मात्र सोडली जाते. आणि तुम्ही राजू राठोड सारख्या फलंदाजाचा झेल जर सोडत असाल तर तुमच्या संघाला तुम्ही बॅकफुटवर नेत आहात, तुमच्या संघाला तुम्ही निश्चितच पराभवाकडे घेऊन जाणार यामध्ये शंका नाही. पाहूया मिळालेले हे जे जीवदान आहे त्या जीवदानाचा कुठपर्यंत फायदा आणि किती फायदा इथे मात्र राजू याच्या माध्यमातून उठवला जातोय. येणारा काळ या सर्व प्रश्नाची निश्चितच आपल्याला उत्तरं देऊन जाईल. आपण पाहतोय मित्रांनो आजच्या दिवसातील दुसरा सामना सोनारपाडा वर्सेस शेई या दोन संघांदरम्यान आतापर्यंत पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाज तयार, हाताचा चेंडू आहे, इनसाइड आउट. व्हॉट अ ग्रेट शॉट, दिस वन इज ग्रेट पॉवर बिहाइंड इट. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर, यस इट इज 4 रन. डीप कव्हर रिजन मध्ये निश्चितच हा चौकार आलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराबरोबर धावफलक 4 ने वाढतंय, 5 पर्यंत जाऊन पोहोचतंय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज स्वतःचा गोलंदाजातील नैपुण्य सादर करत असताना स्वतःला तयार करून घेत आहे. फलंदाज विलास तयार, लिटिल मास्टर ऑफ मुरबाड इथे मात्र शपल क्रॉस होऊन खेळून काढलेला आहे. एक धाव मिळाली आणि दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न केला जाणार नाही. साईड स्क्रीनच्या अगदी समोर इथे मात्र चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. क्षेत्ररक्षक 1 धाव आली, 6 धावा याचबरोबर धावफल करू लागलेले आपल्याला पाहायला मिळाल्या. विलास आणि राजू ही सलामीची जोडी आहे. खरं तर आपण पाहतो एस सोनारपाडा संघाकडून राजू राठोड्याला सलामीसाठी बऱ्याचदा पाठवलं जात नाही, परंतु इथे मात्र कुठेतरी प्लॅनिंग चेंज केलेलं आहे आणि विथ दी मेरिट ऑफ द गेम खेळण्याचा प्रयत्न केला जातो. आणि पहिली फलंदाजी आहे म्हणून अधिकाधिक धावा धावफल करू लागण्याचा इथे मात्र माणूस असेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यामध्ये असमर्थ राहिले, तिथे मात्र कॉटन बॉलची संधी आणि संधी पुन्हा एकदा यस सोडली जाते. बॅक टू बॅक दुसरं जीवदान मिळतंय राजू राठोड्याला. निश्चितच आजचा दिवस त्याच्या स्मरणामध्ये निश्चितच राहील, कारण लागोपाठचे 2 फटके आहेत आणि लागोपाठचे दोन्ही फटके मिस टायमिंग आहेत, बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. राजू राठोड्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला तर खरोखर हवाई यात्रा तो चेंडू करत असतो, सीमारेषे पार जात असतो. बऱ्याचदा आपण हे नजारे पाहिले आहेत, परंतु इथे मात्र लागोपाठचे 2 फटके आणि दोन्ही फटके मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळाले. आणि दोन्ही फटक्यांवर मिळालेले जीवदान मित्रांनो आपण पाहिलं. चेंडू धरतीला दान केला गेला, आयुष्यमान भवचा आशीर्वाद इथे मात्र राजू याला दिला गेला. आताचा चेंडू पुन्हा एकदा झेल ड्रॉप केली जाते. कॅचेस विन दी मॅचेस असं म्हणतात, घ्या कॅच आणि जिंका मॅच असंही म्हटलं जातं. मात्र हे जे समीकरण आहे, हे जे सूत्र आहे, त्या सूत्राला कुठेतरी तडा देत असताना क्षेत्ररक्षण करणारा शेई संघ आणि त्याचे क्षेत्ररक्षक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. बरंच नाट्यमय हे षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 झेल ड्रॉप केले गेले आणि तरी सुद्धा फक्त 8 धावा धावफल करू लागल्या. पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर एकेरी धावा आली, त्यानंतर एक चौकार आला आणि त्यानंतर 3 एकेरी धावा, अशा पद्धतीने 8 धावा या धावफलकावर इथे मात्र पहिल्या षटकाच्या अंती लागलेले आपण पाहू शकता. सोनारपाडा संघाकडून विलास याने 3 चेंडूंचा आतापर्यंत सामना केला आणि 6 धावा त्याला इथे मात्र धावफलकावर जोडता आल्या. राजू याच्या माध्यमातून 2 चेंडूंचा सामना करत असताना 2 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडण्याचं काम त्याने केलंय. एकूण 8 धावा धावफलकावर आल्या. संत सावध अशा पद्धतीची सुरुवात. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेची बंधने ते मात्र शिथिल झालेली आपण पाहू शकता. यानंतर गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नितीन तारमळे असा हा गोलंदाजीसाठी इथे मात्र षटक क्रमांक 2 करण्यासाठी आमंत्रित केला जातोय. आणि स्वतः संघ कर्णधार आहेत मित्रांनो. बऱ्याचदा असं म्हटलं जातं कॅप्टन ऑलवेज लिडिंग फ्रॉम द फ्रंट. इथे मात्र एक एक्झाम्पल सेट करावं लागेल, उदाहरण दाखल अशा पद्धतीची कामगिरी इथे मात्र करावी लागेल. नितीन याला पॉवर प्लेची संचारबंदी इथे मात्र उठवलेली आहे. काल माझे साथी समालोचक निश्चितच अशा पद्धतीचा शब्दप्रयोग दीपक याच्या माध्यमातून झाला. पॉवर प्लेची संचारबंदी उठवली आहे आणि फार बरं वाटलं ऐकून. वेगवेगळ्या पद्धतीच्या कन्सेप्ट्स आहेत मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून इथे मात्र क्रिकेटचं हे जे धावतं समालोचन आहे त्याला कुठेतरी अधिक वेगळा साज देण्याचा प्रयत्न अनेक समालोचन करणाऱ्या समालोचकांमार्फत केला जातो. नितीन ऑन इज बॉलिंग मार्क, गेटिंग रेडी टू बॉल दिस टाइम विलास. हा चेंडू आहे, शपल क्रॉस झाला, हुकचा अप्रतिम फटका, झेल घेण्याची संधी. आता मात्र कशी बशी इथे मात्र टिपली जाते आणि सुरेख झेल. विलास वारगडे याची खेळी फेल.
यांच्या वतीने राजू राठोड यांच्यासाठी कॅश प्राइज सकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो आलाय आणि आजचा दिवस शेवटच्या दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला अपेक्षा आहे. षटकरांची जर हॅट्रिक राजू राठोड यांनी केली तर 333 333 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यासाठी चेतनजी टेकडे यांच्या माध्यमातून पुकारण्यात आलेला आहे. या संधीचा निश्चितच फायदा कशा पद्धतीने उठवला जाईल राजू राठोड याच्या माध्यमातून आपण पाहतोय. ग्रेट पोटेन्शियल आहे, ग्रेट कॅपॅसिटी आहे, मोठे मोठे फटके मारण्यासाठी नितांत हा खेळाडू आपण मोठे मोठे फटके मारताना त्याला पाहिलेला आहे. ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेला ते मात्र न्याय द्यावा लागेल. गोलंदाज नितीन गोलंदाजी मार्कवर स्वतःला तयार करतो. पहिला चेंडू हाताळला आणि पहिल्याच चेंडूवर फार मोठं सुयश त्याने मात्र इथे प्राप्त केलं. विलास वारगडे सारखा मोठा फलंदाज बाद केला. ओम साई आंबेळे आणि शास्त्रीनगर दोन्ही संघाच्या संघ कर्णधाराने रिपोर्टिंग इथे मात्र करायची आहे. ओम साई आंबेळे आणि शास्त्रीनगर या दोन्ही संघाच्या संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायचे आहे. संघ कर्णधार आहे मित्रांनो. या अगोदर म्हटलो की कर्णधार म्हटलं तर फार मोठी जबाबदारी असते. लिडिंग करणं खरोखर इतर सगळ्यांना असं वाटतं की आम्हाला तो चान्स मिळायला हवा, परंतु मित्रांनो जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं म्हणतात. कर्णधार आणि नितीन पुन्हा एकदा तयार. मोठा फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेल घेण्याची इथेही संधी तितकीच आहे. दोन षटरक्षकांच्या मध्ये जाऊन चेंडू मात्र लँड होतोय आणि एक धाव दरम्यान घेण्याची मुभा इथे मात्र मिळते. ती फलंदाज हरेश याला एक धाव इथे मात्र आली. एका धावेने धावफलक एकने वाढतंय. 9 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपण पाहतोय. 1.3 षटकांचा आतापर्यंत खेळ इथे मात्र संपलाय. मित्रांनो तुम्ही पाहतात अमोल कतोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021 आणि चषकाचा 5वा पर्व आणि 5व्या पर्वातील हा 6वा आणि अंतिम दिवस. महाअंतिम विजेतेपदाला गवसणी घालणारा आजचा हा दिवस. नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्वतःला तयार करतोय. राजू याच्यासाठीचा आता हातचा हा चेंडू चेंज ऑफ द पेस इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि अतिशय चतुर चाणाक्ष अशा पद्धतीची ही गोलंदाजी आहे. बऱ्याचदा बॉडी लँग्वेज इथे मात्र रीड केली जाते फलंदाजाची आणि विथ द मेरिट ऑफ द बॉडी लँग्वेज इथे मात्र चेंडू डिलिव्हर करण्यामध्ये सक्षम ठरतोय. आणि आतापर्यंतचं हे जे षटक आहे मित्रांनो अफलातून षटक इथे मात्र राहिलेलं आहे ते नितीन याचं. राजू याच्यासाठी चेतन टेकडे यांच्या माध्यमातून 333 रुपयाचा कॅश प्राइज अजूनही लागू आहे. आता मात्र मोठा फटका चांगला कनेक्शन. व्हॉट अ ग्रेट शॉट दिस वन इज. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 6 रन मॅक्सिमम. आपण मराठी भाषा दिवस तिथे मात्र साजरा केला. कवी सुरेश भट यांची कविता त्या दिवशी मात्र सर्वांच्या स्मरणात राहिली. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी आणि एवढ्या जगात माय मानतो मराठी. गोलंदाज तयार. आताचा फटका पुन्हा एकदा हुक आहे. बिहाइंड डिस्टन्स इथे मात्र खेळून काढलाय. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे अवेलेबल नाही. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. दोन षटकांचा खेळ मित्रांनो संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा धावफलकावर असताना विलास वारगडे सारखा मोठा फलंदाज मात्र डगआउट मध्ये परतलेला आपण पाहिला. 19 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ संपतोय. राजू आणि हरेश नावाचे 2 फलंदाज फलंदाजीसाठी आतापर्यंत उपलब्ध. या षटकामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार आला. 1 गडी बाद करण्यामध्ये निश्चितच गोलंदाज यशस्वी ठरला. चांगल्या पद्धतीचं हे षटक दोन्ही संघांसाठी असं म्हणायला हरकत नाही. 19 धावा धावफलकावर 3रं षटक इथे मात्र कोणत्या गोलंदाजाकडे दिले जाते, कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारित केलं जातंय पाहणं औत्सुक्याचं ठरेल. नितीन नावाचा कर्णधार आहे. पाहूया त्याची विचारशैली कशी आहे, कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं. इथे मात्र वेगळ्या पद्धतीची सल्लामसलत करताना 3 क्षेत्ररक्षक एकत्रित येतात आणि मला असं वाटत नाही एवढं फार मोठं काही कार्य झालेलं आहे. 19 धावा धावफलकावर लागल्यात. 1 गडी बाद झालाय आणि गोलंदाज जर्सी नंबर 18 RK राकेश.
राकेश नावाचा गोलंदाज जर्सी नंबर 18 क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी रेडी होतोय आणि फलंदाजीसाठी इथे मात्र सामना करण्यासाठी तयार होत आहेत हरेश. स्विच हिट अटेम्प्ट आहे, झेल घेण्याची संधी स्वीकारली जाते. सहज साधा सोपा झेल आणि फलंदाज हरेश याची खेळी फेल. धन्यवाद. शिस्तीचं प्रदर्शन मात्र तिथं फलंदाजामार्फत झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. या नवीन गोलंदाजाचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इतकं मोठं धैर्य तुम्ही करता, इतकं मोठं साहस तुम्ही दाखवता, स्विच हिट अटेम्प्ट करता आणि त्यानंतर उडालेला हा झेल मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. हरेश याच्या खेळीचा अंत झालेला आपण पाहिला. 2.1 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 19 धावा धावपलकर असताना 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि मैदानामध्ये मार्गक्रमण करतोय ते बाहुबली ऑफ मुरबाड जितू चव्हाण नावाचा हा फलंदाज. अनेक स्पर्धा ज्याच्या माध्यमातून ज्याने फलंदाजीच्या माध्यमातून गाजवलेल्या आहेत, गोलंदाजीही तितकीच चांगल्या खेळाडूची आपण पाहतोय असा हा जितू चव्हाण फलंदाजीसाठी इथे मात्र दाखल झालेला आपण पाहतो. कालच्या दिवसामध्ये निश्चितच निराशाजनक कामगिरी त्याची राहिली होती. ज्या पद्धतीने समर्थकांना पाठीराख्यांना त्याची फलंदाजी पाहायची असते तशी फलंदाजी, त्या फलंदाजीला न्याय त्याला देता आला नव्हता. इथे मात्र नवीन दिवस आहे, जुने जाऊ द्या मरला लागूने, जाळूनी किंवा पोरणी टाकू असं म्हणतात, त्या स्मृती मात्र डोक्यातून काढाव्या लागतील. नवीन इनिंग साकारावी लागेल. जितू ऑन स्ट्राईक रेडी. पहिला चेंडू झेल घेण्याची संधी आणि इथे मात्र जितू चव्हाण पहिल्या चेंडूमध्ये झेलबादच्या रूपाने बाद. तिसरा आणि मोठा धक्का लागतोय SS सोनारपाडा या संघाला. शपल क्रॉस झालेत, गती परिवर्तन आहे. बराच वेळ चेंडूवर नजर कायम ठेवली होती तरी सुद्धा चेंडू फळी यांचा संपर्क तिथे मात्र पाहायला मिळाला नाही. याचं कारण एकच आहे, चेंडू ज्यावेळेस पडला त्यानंतर चेंडूवरची जी फिंगर्स रोल केले होते त्यानंतर ते फिंगर्स तिथे मात्र ऍक्ट मध्ये आले आणि त्यानंतर चेंडू कुठेतरी फिरला आणि ती फिरकी जी आहे ती कव्हर करता आली नव्हती. बॅटची स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाली. ओमसाई आंबेळे वर्सेस गावदेव शास्त्रीनगर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही सहकार्य करून विनाविलंब लगेचच नाणेफेकीसाठी स्वतःला तयार ठेवायचा आहे. आजचा दिवस शेवटचा आणि महत्वाचा दिवस. वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करायचं आहे. टाइम इज मनी, टाइम इज व्हेरी प्रेसियस. प्लीज कोऑपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. पुन्हा पुन्हा अशा पद्धतीच्या सूचना आपणास द्याव्या लागतात. निश्चितच हेच दुर्दैव या नवीन क्रिकेटमधलं आपण म्हणायला काही हरकत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असेल. निर्धाव चेंडू इथे मात्र सातत्याने फेकली जातात. गोलंदाजांकडून केलेला हा कमबॅक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. समोर फलंदाजी भरभक्कम होती परंतु त्या फलंदाजीचाही कणा तिथे मात्र मोडताना गोलंदाज इथे मात्र पाहतात आणि प्रत्येक गोलंदाज त्याच क्षमतेचा आपल्याला पाहायला मिळतो. हाताचा चेंडू आहे, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. कोणत्याही पद्धतीने अंदाज फलंदाजाला लावता आला नाही. फलंदाज शपल क्रॉस होऊन खेळण्याचा अगोदर प्रयत्न केला. डबल डायलेमा आपण पाहतोय. फ्रस्ट्रेशन मध्ये आले आणि त्यानंतर डिसिजन मेकिंग प्रॉपर झालं नाहीये. काय करायचं हेच समजलं नाहीये आणि त्यानंतर अंतिम क्षणाला निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाली. सातत्याने निर्धाव चेंडू इथे मात्र फेकले जात आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. या अगोदर गोलंदाजी करताना दोन महत्वाचे गोलंदाज ट्रम्प कार्ड आपण पाहिले. तिसरा गोलंदाज त्याच ताकदीचा आपण पाहतोय. इथे मात्र ही वॉर्निंग दिली जाते. काय म्हणायचंय? यस चेक साठी शेवटचा चेंडू. थांबा जरा. यस हो, अंतिम आणि शेवटचा चेंडू. राकेश तयार.
आता चेंडू पुन्हा एकदा तीच चुकी पुन्हा 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 केली जाते मित्रांनो. माणूस हा चुकत असतो, मॅन इज अ स्टॅच्यू ऑफ एरर असं म्हणतात, परंतु आपण एकदा केलेली चूक पुन्हा 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 जर करत असू तर निश्चितच त्याचा माणूस पण कुठेतरी हरवलेलं त्या माणसाचं आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ याचबरोबर संपला. 3 षटका आणि हे षटक मित्रांनो 19 धावा धावपलकर फक्त आणि फक्त लागल्या. 3 गडी ते मात्र बाद झाले. आणि या स्पर्धेचं मला वाटतं हे पहिलं निर्धाव षटक आलं. इथे मात्र मेडन ओव्हर टाकण्यामध्ये राकेश तारमळे नावाचा हा गोलंदाज यशस्वी ठरला. 19 धावा धावपलकर 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. चौथा आणि अंतिम षटक इथे मात्र टाकण्यामध्ये त्याच पद्धतीचा जोश आणि उत्साह गोलंदाजाला दाखवावा लागेल. आतापर्यंत जो प्रेशर इथे मात्र क्रिएट केलेला आहे तो प्रेशर इथे मात्र त्याच पद्धतीने कंटिन्यू करावा लागेल गोलंदाजांच्या माध्यमातून. पाहूया राजू राठोड अजूनही मैदानामध्ये इथे मात्र रावडी राठोड उपस्थित आहेत. चेतन टेकडे यांच्या माध्यमातून 333 रुपयांचा कॅश प्राइज आहे आणि ते कॅश प्राइज इथे पुन्हा पुन्हा तुम्हाला आवर्जून एक प्रकारची ही विनंती केली जाते की राजू राठोड एकदा जे तुम्ही 3 षटकार मारा आणि 333 रुपयाचं हे जे पारितोषिक आहे ते पारितोषिक स्वीकारा. याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे जे धावपलक आहे ते धावपलक कुठेतरी पुढे गेलं पाहिजे अशा पद्धतीचा त्यामागचा उद्देश आपल्याला पाहायला मिळतोय. येणं केन प्रकारे ना निश्चितच इथे मात्र चांगली फलंदाजी व्हावी अशा पद्धतीच्या प्रयत्नात इथे सन्माननीय अतिथीगणही आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र पाठिंबा दिला जातोय फलंदाजी करणाऱ्या राजू राठोड या फलंदाजाला. पाहूया गोलंदाजी क्रमांक षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येईल रोहित. रिदम कुठेतरी लॉस्ट करत असताना गोलंदाज रोहित याला आपण पाहतोय आणि बऱ्याचदा उल्लेख करतो या गोष्टीचा. रिदम लॉस्ट तुमच्या शारीरिक कारणामुळे होत नाही तर तुमच्या मनामध्ये काय चाललंय, तुमच्या डोक्यामध्ये काय चाललंय त्याचं ते प्रतिबिंब असतं, त्याचा तो परिपाक असतो. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क स्वतःला तयार करतोय. राजू ऑन द स्ट्राइक. दिस टाइम हाफ ट्रॅकर. व्हॉट अ ग्रेट कनेक्शन. ट्रेमेंडस पॉवर बिहाइंड इट. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर. येस इट इज मॅक्सिमम. षटकार आला. 111 रुपये स्वतःकडे इथे मात्र राखले गेले. त्यानंतर दुसरा षटकार आला तर 222 होतील आणि तिसऱ्या षटकाराला अल्टिमेटली 333 इथे मात्र घेण्याची मुभा असेल ती जर्सी नंबर 45 रो हिटमॅन शर्माच्या अंदाजाने इथे मात्र फटका खेळून काढला. आणि या अगोदर कालच्या समालोचनामध्ये एका गोष्टीची चर्चा झाली की भारतीय फलंदाज आहेत पुल आणि हुक हे 2 शॉट्स जे आहेत पूर्वी चांगल्या पद्धतीने खेळण्यामध्ये इथे मात्र माहिर नसायचे, परंतु आताचं क्रिकेट जे आहे मॉडर्न डे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सारखा फलंदाज आहे. हुक आणि पुलचे दोन्ही फटके लिलया खेळण्यामध्ये तो यशस्वी होत असतो. आताचा फटका आहे चेंडू फळीचा संपर्क आला नव्हता. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झालेली आपण पाहतोय. 25 धावा धावपलकर लागलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल करताना संघ कर्णधार आपण पाहतोय आणि बदल एकदा की क्षेत्ररक्षण बदललं त्यानंतर कुठेतरी मर्यादा येत असतात गोलंदाजाच्या गोलंदाजीवर आणि विथ द मेरिट ऑफ द फील्ड त्याला गोलंदाजी करावी लागते आणि हे तितकं मोठं आव्हान असतं. क्षेत्ररक्षक जो बदलला होता त्याला पुन्हा एकदा फ्री पोझिशनला सेट केलं जातं आणि जी क्षेत्ररक्षणाचं जाळं जे अगोदरचं होतं त्या जाळ्याबरोबरच इथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार. आताचा चेंडू उजवेष्टी सोडून जाणारा चेंडू एकदम निश्चितच असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. राजू राठोड स्ट्राईकवर येण्यासाठी प्रयत्न करतील आणि तेच इथे मात्र झालेलं आपण पाहतोय. अल्टिमेटली 2 धावा घेण्याची संधी इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून दिली जाते. गचाळ आणि सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण मित्रांनो आपण पाहतोय. 2 धावा याचबरोबर धावपलकावर 2 अधिक 1 3 धावा धावपलकावर येतील. 28 धावा याचबरोबर धावपलकावर आलेले आपल्याला आपण पाहू शकता. 4 चेंडूंचा खेळ यानंतर शेष असेल. 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले तर ज्या धावसंख्येच्या प्रतीक्षेत निश्चितच एस एस सोनारपाडा संघ आहे ते 40 धावा धावपलकावर इथे मात्र लागलेले आपल्याला पाहायला मिळतील रे बाबा. मोठा फटका आहे. मिस टायमिंग आहे. झेल घेण्याची संधी स्वीकारली जात नाहीये. एकदा धावपलकावर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जात नाहीये. काहीतरी लेझी क्रिकेट दरम्यान आपण पाहतोय मित्रांनो
सिंहाचा एक गुण अगोदर कालच्या सत्रामध्ये बोलून झालं की सिंह हा जो प्राणी आहे जंगलचा राजा आहे. शिकार किती छोटी असो वा किती मोठी असो पूर्ण ताकदीने सिंह ती शिकार करत असतो. इथे मात्र पूर्ण ताकदीने खेळणं फार गरजेचं आहे. फार मोठा फटका होता आणि तिथे मात्र फक्त आणि फक्त वाट पाहिली गेली. मला असं वाटतं धावगती जर कायम ठेवली असती तर 2 का 3 धावा पण पूर्ण झाल्या असत्या, परंतु फक्त आणि फक्त एक धाव इथे मात्र या संघाच्या धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 29 धावा धावफलकावर 3 गडी आतापर्यंत बाद झाले. 3.3 षटकांचा खेळ संपतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार असतील. रोहित नावाचा गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. हाताचा चेंडू फुल डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला येत असताना आपण पाहतोय राजू राठोड नावाचा फलंदाज आणि रोहित याला मात्र मैदान सोडावं लागेल. धावबादच्या रूपाने क्रमांक 4चा झटका मात्र इथे मात्र मिळतोय सोनारपाडा या संघाला. Will he make it a big? This time what a great connection. Massive hit, going and gone. Ultimately it's a maximum. This is the 4th over is in progress, being bowled by Rohit is the bowler, have been considered 16 runs in his first and last over itself. One more to go and Raju has shown his intent now. A massive hit was there, 6 runs. आता चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका आहे. हुक केलाय, झेल घेण्याची संधी नाहीये. 1 बाउन्स चेंडू सरळ जातोय. 4 धावांसाठीचा आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार आणि याच बरोबर फार चांगल्या पद्धतीचा गोड शेवट या इनिंगला देत असताना राजू राठोड नावाचा फलंदाज मित्रांनो आपण पाहिला. आणि ज्या धावसंख्येची चर्चा या अगोदर झाली, 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या अंती 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 40 धावा जिंकण्यासाठीचं आव्हान इथे मात्र दिलं जातं. या बॅटिंग ऑर्डरचा विचार केला तर विलास 6 धावांवर बाद झाला होता आणि त्यानंतर राजू राठोड यांनी स्वतःला मात्र सिद्ध केलं आणि फार चांगली इनिंग साकारली गेली. 39 धावा अल्टिमेटली इथे मात्र धावफलकावर लागल्या. 40 धावांचा आव्हान इथे मात्र ठेवलं जात आहे ते शाही संघासमोर. या 40 धावांचा पाठला कशा पद्धतीने होतो मित्रांनो, कशा पद्धतीची फलंदाजी असेल, कशा पद्धतीने गोलंदाजी इथे मात्र केली जाईल, फलंदाज की गोलंदाज कोणाचा आजचा हा दिवस इथे मात्र असेल. मायक्रोफोनवर दुसरं सत्र ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपण ऐकू शकाल. मुरबाड आणि शहापूर तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध अशा पद्धतीचा आवाज रमेश शिंदे सर. धन्यवाद. सुनील शेळके सर, अप्रतिम समालोचन आपण ऐकतात. तमाम क्रीडा रसिकांचं मी समालोचक रमेश शिंदे सरशी स्वागत करेल. आणि निश्चितच आज आम्हाला मनमुराद आनंद लुटता येतोय. याचं कारण बनलंय गेल्या अनेक दिवसापासून ज्या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट बघितली आणि बघता बघता तीच स्पर्धा आमच्या डोळ्यासमोर आली आणि या स्पर्धेचा आजचा हा अंतिम शेवटचा दिवस. बदल हा निसर्गाचा नियम असेल
पण तो जो निसर्गाचा नियम अनपेक्षित नव्हता, अपेक्षित व्हावा याचसाठी गेला होता तास शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि हाच शेवटचा दिवस गोड करण्यासाठी अनेक प्रकारचे संघ खेळाडू, अनेक प्रकारची उद्दिष्टे समोर ठेवून डोळ्यासमोर ध्येय आहे आणि या ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटणार नाही हे सांगत असताना पाहायला मिळतील. मॅच जय गावदेव दुधाळेपाडा आणि शिवळे आंबेळे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉप्सका बॉक्स मध्ये यायचा आहे. दुधाळपाडा संघाचा संघनायक उपस्थित आहे. शिवळे आंबेळे संघाचा संघनायक माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल. हरियाप आपण लगेच यायचा आहे. तत्पूर्वी जातो आपण या महत्वपूर्ण मॅचकडे. सामना खूप महत्वाचा. आपण बघितलं प्रथम बॅटिंग करत असताना सोनारपाडा संघ तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी आढळला, परंतु त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये राजू राठोडने जणू काही ओव्हर टाइम केलं आणि त्या ओव्हर टाइमचा फायदा शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 39 धावा, विजयासाठी 40 धावांची आवश्यकता असेल पोहोचतो प्रतिष्ठान शेळी संघाला. त्या संघाचे संघनायक नितीनजी तारमळे यांच्या मनामध्ये एक रणनीती असली असेल की या 4 षटकामध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये दुहेरी अंक गाठायचा आहे. डबल फिगरमध्ये धावसंख्या पोहोचवायची आहे आणि निश्चितच 10-0-0 ची सरासरी या मॅचमध्ये बनवावी लागेल. तेव्हा तुम्ही विजयाचा शंखनाद कराल. बघूया काय होईल या मॅचमध्ये. वाट बिल आपण नेक्स्ट प्रश्नाचं उत्तर बघायचं असेल तर आपण कुठे जाऊ नका, आपण ऐकत राहा, आपण बघत राहा. अमोल कथोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021चा हा थरार क्रिकेटची विलोभनीय दुनिया, क्रिकेटची विश्वसनीय दुनिया, अभूतपूर्व नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पैकी सो मच अमोलजी कथोरे जबरदस्त नियोजन पाहायला मिळालं. कारण सातत्याने आम्ही म्हणतो की विवेकानंदांच्या स्वप्नातील तरुण कसा असावा आणि खऱ्या अर्थाने आय वॉन्ट 100 नचिकेत आय विल चेंज द वर्ल्ड सातत्याने विवेकानंद म्हणायचे. आणि याच तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना हे तारुण्य म्हणजे जिवंत ज्वलंत रमण्याचं अविरत स्पंदन आणि ते मात्र योग्यरित्या जपले सन्माननीय अमोलजी कथोरे साहेबांनी. ज्या ज्या वेळा तरुणाचं नेतृत्व लाभलं जातं त्या त्यावेळेला खऱ्या अर्थानं संघटना उभ्या राहतात आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धांचं खच पडले जाते. या स्पर्धाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे खेळाडू तयार होतात. तत्पूर्वी दाखलूगिरी जाऊ आपण या महत्वपूर्ण मॅचकडे. वैयक्तिक पहिलं सांगित पहिले षटक गोलंदाजी मार्क तयार. गोलंदाजी तू पहिला बॉल. यावेळेस ऑफ स्टंपवर सफल झाले होते फलंदाज, परंतु निश्चितच पहिला चेंडू यावेळेस चांगला फेकला जातो गोलंदाज जितूच्या माध्यमातून. येतो इसके बाहेर हात का खेळे. सातत्याने सांगितले जितूने पहिले विश्वास करो, पहिले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो. जबरदस्त सुरुवात करून देतो आपल्या संघाला. पहिल्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. चांगली सुरुवात, परंतु समोर बॅट्समन आपण बघू शकाल पराग तारमळे. ओव्हरपीच बॉल होता यावेळेस चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस इट्स द मॅक्सिमम षटकार. अतिशय जबाबदारीने फेकला, परंतु त्यानंतर लाईन कुठेतरी खराब पाहायला मिळाली. ओव्हरपीच बॉल होता. नितीन तारमळे त्या बॅटच्या रडारमध्ये चेंडवाला तर थांबणार नाही. यावेळेस आपले ड्राईव्ह पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड ऑफला 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. जितू थोडासा नाराज असेल कारण या मॅचमध्ये मी तर म्हणेन काही क्षणाला असं वाटतं की विकेट टेकिंग बॉलिंग हा एक मात्र ऑप्शन वापरावा लागेल सोनारपाडा संघाला. पराग तारमळे खूप चांगला बॅट्समन आहे. आपण बघतोय अनेक प्रकारचे सामने या फलंदाजाने विजयी केलेले आहेत. संघाचा संघनायक नितीन तारमळे सुद्धा खूप चांगला फलंदाज आहे. यावेळेस मात्र इनसाइड एज विकेट किपर सांगत असताना भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. अर्थातच आजपर्यंत आपण बघतो सिद्धिविनायक मुरबाड संघाच्या मध्ये खेळत असताना रोळकमच्या क्रीडानगरीमध्ये शहापूरच्या क्रीडानगरीमध्ये हा संघ अव्वल दर्जाचा स्थान या संघाने मिळवलंय आणि त्या संघातील हार्ड हिटर बॅट्समन आज मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. यावेळेस बॅकफुटवर येऊन पॉईंटच्या डोक्यावर हार्ड पंच केलाय. झेल सुटली. तत्पूर्वी 2 धावा खेळपट्टीवर पाहायला मिळतील. या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 8 धावा. एक संत गतीने धावसंख्या बनवावी लागेल या मॅचचा जर विचार केला तर. आणि सातत्याने या मॅचमध्ये संघर्ष कमी आहे कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघाला. परंतु आपण बघतोय मॅच म्हटलं तर कोणती गोष्ट तुम्ही आयुष्यामध्ये इझी घेऊ शकत नाही, लेझी घेऊ शकत नाही. त्यासाठी सातत्याने तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करणं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सिरियस होणं गरजेचं आहे. ओव्हरपिच बॉल यावेळेस पुन्हा एकदा मी तर म्हणेन स्क्वेअर ड्राईव्ह सजवलाय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण झालंय. वर कॅच ब्रेक थ्रूची गरज होती आणि ती मिळून दिली जितूने. पहिला झटका लागतोय बॅट्समन पराग तारमळे. बॅक टू द पॅव्हिलियन.
तो सिद्धांत आमच्यासाठी साधक असतो. स्वतःच्या मनाला उपदेश करणं ही माणसाच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. ज्या वेळा तुम्ही मनाला ब्रेक लावाल, तुमच्या सुनील शेळके सरांनी मगाशी सांगितलं, तुम्ही शरीराने जेवढं थकणार नाही ना तेवढे मनाने थकाल. म्हणून की काय, तुमचं मन, तुमची एकाग्रता, तुमची वेल पॉवर, अर्थातच तुम्ही टेम्परामेंटला जेवढं महत्त्व द्याल तेवढं तुम्ही यशाच्या खुर्चीवर आरामामध्ये विराजमान व्हाल. त्यासाठी टेम्परामेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. शांत संयमी स्वभाव ठेवणं आणि योग्य वेळेला आक्रमक होणं या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. हेच पहिलं षटक येते संपुष्टात आणि पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर या मॅचमध्ये कौस्तुभ प्रतिष्ठान शेही संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 8 धावा. फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय संघाचा संघनायक नितीन तारमळे आणि सोबतीला फलंदाज रोहित असेल. न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघ, आपण कुठेही जायचं नाही आहे. सेकंड राऊंड पहिली मॅच तुम्हाला खेळावी लागेल, यासाठी आपण कुठेही जायचं नाही आहे. बघतो क्रिकेट आपण जातो या मॅचकडे. शेही संघ संघर्ष तर करतोय. प्रतिस्पर्धी संघ सोनारपाडा टीम. पहिली गोलंदाजी आपण पाहायला मिळाली. गोलंदाज जितू चांगली गोलंदाजी गेली. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट, आणि ती सुद्धा पराग तारमळे. मी तर म्हणेन पराग तारमळेला बाद केल्यानंतर सातत्याने तुमचं आत्मबल वाढवण्याचं काम गोलंदाज जितूच्या माध्यमातून योग्यरित्या पाहायला मिळत आहे. कारण पराग तारमळे हा एक अवलिया आहे. पराग तारमळे हा महाकाय आहे आणि हा महाकाय शांत केल्यानंतर नवीन फलंदाज संघाचा संघनायक कॅप्टन कोल नितीन तारमळे खेळपट्टीवर स्टार्किंग एंडवर आपण क्रीजमध्ये पाहायला मिळतोय. हेच पहिला बॉल फेस करेल बॅट्समन नितीन तारमळे. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरा षटक गोलंदाज सचिन असेल. यावेळेस थोडे अक्रॉस झाले डाऊन दी ग्राउंड. हा फटका आहे, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून गेला जितूच्या हातामध्ये. तत्पूर्वी फिल्डिंग सुद्धा झाली. फिरकी सुद्धा क्वालिटीची पाहायला मिळते. गुड टू गुड इज टू बॅड. याचं कारण 2 धावा तर मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या संघाला. गोलंदाजी चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे, फिरकी सुद्धा चांगली होते. तत्पूर्वी संधी होती फलंदाज नितीन तारमळेला 2 धावा घेण्याची आणि या 2 धावा मिळवल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता. पुन्हा एकदा थोडेसे अक्रॉस झाले. फुटवर्कचा काही उपयोग नव्हता. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो, ज्या वेळेला आम्ही एखाद्या पिक्चरच्या थिएटरमध्ये जाऊ त्या वेळेला आम्हाला हवा असतं फक्त एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. आणि क्रिकेटच्या मैदानावर स्वतःच्या खांद्यावर तलवारीसारखी जबाबदारी घेऊन जर गेलो तर मात्र आम्हाला हवा असतील रन्स अँड रन्स. सातत्याने धावांची भूक यावेळेस मात्र भारताला पाहायला मिळते. ज्या वेळेला तुम्ही जबाबदारी घ्याल त्या वेळेला आम्हाला बेहलोल खानावर तुटून पडलेल्या कुर्तोदीची इतिहासाची पुनरावृत्ती आठवेल. वेडात मराठे वीर दौडले 7 आणि यावेळेस तुम्ही 1 साथीने पुढे गेलात तर तुम्हाला सातत्याने यशस्वीता हा एकमेव मार्ग सापडेल. त्यासाठी युनिटी महत्वाची गोष्ट आहे, संघटनाला महत्व आहे. यावेळेस जबरदस्त स्लॉगशिप पाहायला मिळतोय. क्या बात आहे, क्रिकेटचा क्लास. चेंडू निघून जाईल लांब एक सीमारेषा पार. बॅट्समन नितीन तारमळेच्या बॅटमध्ये येतोय. हा डगआउटला हा चौकार. डीजे मास्टर जणू काय अश्व दौडू लागले आणि एकदा का अश्व दौडले तर मात्र तुम्हाला थांबवणं थोडंसं कठीण राहील. राजवाड्याच्या राजकळसावर बसलेल्या कबुतरानं खऱ्या अर्थानं एखाद्या वटवृक्षावर बसलेल्या कावळ्याला सुद्धा सांगावं की तुला माझ्यापर्यंत पोहोचायचं आहे. संघर्ष एवढा करा की त्या संघर्ष करत असताना तुमचे आयडॉल तुमच्यासाठी तुमचे विरोधक नाही तर तुमचे प्रतिस्पर्धी बनले पाहिजेत. आणि यावेळेस मात्र तो संघर्ष दोन्ही संघाच्या माध्यमातून चालू आहे. कौस्तुभ प्रतिष्ठान शेही आणि एका बाजूला आपण बघतोय सोनारपाडा, सोन्यासारखा संघ की त्या संघामध्ये 2 सातत्याने पाहायला मिळतात. 2 तर 3. एका बाजूला विलास बारगडे, एका बाजूला आपण बघतो राजू राठोड आणि खऱ्या अर्थानं लेफ्ट हँड बॅट्समन ही इजाज कुरेशीची आठवण करून देणारा बॅट्समन जितू चव्हाण. हे 3 मौल्यवान रत्न आहेत. हा ट्रॅकर बॉल होता जैसी नसीहत वैसा धमाका, परंतु त्यावेळेस आपण बघू शकाल पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस फलंदाज बाद 1 डावली कॅच अँड 1 मोर विकेट. कौस्तुभ प्रतिष्ठान शेही संघ संकटामध्ये सापडलाय. हॅलो
17 धावा धावपलकावर. 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा गमावल्या कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघानं. येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये शेळी संघाला. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या नव्हती, त्यानंतर मात्र नितीन तारमळेचे 2 स्ट्रोक्स पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा कमबॅक केलं या मॅचमध्ये शेळी संघानं. परंतु याच कंटिन्युटीला महत्त्व द्यावं लागेल. मी सातत्याने मित्रांनो म्हणतोय, सी फॉर कस्टमर फोकस, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आर फॉर इंटेन्शन, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, टी फॉर एज्युकेशन अँड टी फॉर टीमवर्क. दॅट्स कॉल CRICKET क्रिकेट. यावेळेस डान्सिंग ऑन द ट्रॅक. फायदा होणार नाही, परंतु फायदा नक्कीच मिळेल. व्हाईट बॉल आहे, 1 धाव मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 18 धावा धावपलकावर. जब तक हे जान तब तक हे शान. जोपर्यंत खेळपट्टीवर संघाचा संघनायक नितीन तारमळे असेल तोपर्यंत कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघ डगआउट सातत्याने अपेक्षा करेल विजयाची. हा विजयाचा शंखनाद या ठिकाणी घुमला जाईल का? पुन्हा एकदा फ्रंटफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन नितीन तारमळेचा. बघत राहिले तर अपील आहे, उत्साह सुद्धा होतोय, आत्मविश्वास पाहायला मिळतो अपीलमध्ये. परंतु अंपायर थोडेसे कन्फ्युजन असतील यावेळेस मात्र काय घडलंय आणि काय बिघडलंय. हा विथ दॅट प्रश्न तर विचारलाय अंपायरला, कैसा आहे अंपायर सांगत असताना डिसिजन इज पेंडिंग. आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. बॅट्समन नितीन तारमळे यूज विकेट, बॅक टू द पॅव्हिलियन. 1 मोर विकेट डाऊन. आशा मावळतीला पोहोचला गेल्या जणू काही उगवता सूर्य नाराज झाला आणि मावळतीचा सूर्य पुन्हा एकदा तोंड दाखवतोय. या मॅचमध्ये कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघाला फलंदाज बाद संघाचा संघनायक नितीन तारमळे. बॅक टू द डगआउट. बावीस धावांची गरज असेल या मॅचमध्ये कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघाला. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 8 धावा. जे षटक गोलंदाज जेतूने हाताळलं. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 10 धावा आणि एकंदरीत टीमची टोटल पाहायला गेली तर 18 धावा धावपलकावर. 3 महत्वाचे गडे अर्थातच 3 महत्वाचे हिरे मात्र टिपले गेले. आपण बघू शकाल जी सुरुवात करून दिली होती बॅटमॅन अर्थातच पराग तारमळेने आणि त्यानंतर मात्र हे स्वप्न कुठेतरी थोडंसं कमी पाहायला मिळत आहे. सातत्याने हे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुमच्या पावलांना सांगावं लागेल. येणारे 12 चेंडू आणि 22 धावा या किती आव्हान, त्या आव्हानाला आम्ही सातत्याने उघड आव्हान देऊ. कारण म्हटलं जातं मित्रांनो, कमळ जरी चिखलात उगवलं तरी त्या चिखलातील एक सुद्धा कण त्या कमळावर पडून देत नाही. हे सामर्थ्य त्या कमळाचं असतं. या मॅचमध्ये जरी आम्ही चिखलामध्ये अडकलो असलो तरी मात्र आम्हाला आमच्या विजयाचा रथ हा 40 धावांपर्यंत न्यायचा आहे हे सांगावं लागेल या फलंदाजांना. हरेश आणि बॅट्समन निखिल. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ. गोलंदाज तयार. स्विंगचा शहेनशाह विलास मार्गडे. पहिला बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला बुडवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, या प्रयत्नात सक्सेसफुल वंडरफुल निघून गेलाय. लिफ्ट केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस मिळतील 4. हा येतो चौकार. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज. जसे जसे ऋतू बदलतात उन्हाळ्यामध्ये एखाद्या झाडाची पालवी पूर्णपणे सुकली जाते. पाऊस पडल्यानंतर पुन्हा एकदा झाडाला पालवी फुटतात. 3 विकेट गेली, जणू काय दुष्काळ पडला. त्यानंतर मात्र पुन्हा हिरवळ पाहायला मिळते. 11 चेंडू आणि या मॅचमध्ये 18 धावांची आवश्यकता. यावेळी शॉर्ट पिच बॉल होता. हाफ ट्रॅकर, जबरदस्त फटका. चेंडू निघून जाईल. लॉंग लेग सीम आले पार. से के निनेरो यावेळेस दाखवून असताना हम भी किसी से कम नहीं, हमसे ज्यादा इस जमाने में किसमें दम नहीं. से के निनेरो हा येतो चौकार. रस मिळतील 4. आवश्यकता कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघाला. जणू काही विजयाचा सुगंध नाकासमोर दरवळतो की काय. त्यावेळेस उर्दू विकेटने या चेंडू रिलीज केला, परंतु त्याच ताकदीने हा चेंडू फक्त दिशा दिली गेली.
2 धावा मिळतील. वेगाने पहिली धाव घेतली, त्यानंतर मात्र दुसरी धाव सुद्धा वेगाने घेतली गेली. चित्ताच्या चपळाईने धावतायत फलंदाज. भाग मिल्खा भाग, कारण तुम्हाला या ठिकाणी जाग आली तर त्या जागेमध्ये तुम्हाला स्वप्न तुमचं पूर्ण झालेलं असावं. यासाठी येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता असेल. या मॅचमध्ये कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद टीमला हरेश आणि निखिल या दोन्ही फलंदाजांवर जबाबदारी ठेवली गेली. 3 महत्वाचे विकेट लवकर गमावले तरी ही मॅच संपणार नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. अनिश्चितता ठासून भरले या खेळामध्ये. यावेळेस लेग ब्रेक बॉल होता, लाईन मात्र खराब पाहायला मिळाली. जैसी नसीहत वैसा धमाका, मनसुबे लावले उठून चेंडू निघून जाईल. वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, रस मिळतील 4. हे षटक मात्र अनुकूल जाताना पाहायला मिळत आहे. कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघासाठी यावेळेस येतो चौकार. 4 धाव्याने धावपूर्वक पुढे सरकेल. 32 धावा धावपलकावर. आत्ता मात्र समीकरण पूर्णपणे सोपं करून सोडलं. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज. मित्रांनो, एकदा तर सैनिक चुकला तर राजा सैनिकाला ओरडेल, परंतु ज्यावेळेस राजा चुकेल तर सैनिकानं कोणाला बोलावं हा मोठा प्रश्न या मॅच मध्ये सोनारपाडा संघाचे खेळाडू विचारत असेल. मिस्टायबिक स्टोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल का? कॅप आहे, कॅप भरून निघणार नाही. नो मॅच लावणार, चेंडू ट्रॅव्हल झाला. वन बाउन्स ओव्हर दिलो, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस मिळतील 4. मॅग्निफिशियंट चौकार. की घर सुद्धा फिरतं आणि घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. आपण बघितलं पहिल्या 2 षटकामध्ये धावा कुठेतरी कमी होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विलास वारगडीची स्वप्न या ठिकाणी कुठेतरी उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच कान मंत्राचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज राजू निखिल आणि हरेश विलास वारगडीकडे जबाबदारी दिली होती सोनारपाडा संघाने, परंतु ही जबाबदारी कुठेतरी कमी पाहायला मिळते. ओहो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलं गोलंदाज विलास वारगडेने, परंतु यापूर्वीच्या प्रत्येक चेंडूवर मार खाताना पाहायला मिळाला विलास वारगडे. अचूक टप्पा लाईन परफेक्ट पाहायला मिळाली नव्हती. तत्पूर्वी 3 षटकांचा खेळ येईल संपुष्टात आणि या मॅच मध्ये कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघाची धावसंख्या ती स्कोर बोर्डवर तब्बल 36 धावा. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असेल कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघाला. नक्कीच रणनीती आखावी लागेल, काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल. मी तर म्हणेन खूप मोठे सापळे चक्रव्यूहावर असावं लागेल आणि या चक्रव्यूहामध्ये तुम्हाला हे अभिमन्यू अडकवावे लागतील, तेव्हा या मॅच मध्ये तुमचा विजय होईल. अन्यथा कार्यक्रम संपला म्हणून समजायचा वेळ निघून गेली तर उरेल फक्त मनामध्ये पश्चाताप. 6 चेंडू 4 धावा. या मॅच मध्ये काय घडेल हे बघावं लागेल. ब्राह्मणगाव टीमचा संघनायक हरियाप आपण लगेचच यायचा आहे. मित्रांनो, वेळ होतोय आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला 10 सामने कंप्लीट करायचे, त्याची नोंद आपण घ्या. ब्राह्मणगाव संघाचा संघनायक फायनली ऑफिशियल कॉल असेल, आपण लगेचच यायचं आहे. बॅक टू क्रिकेट आपण जातो या मॅचकडे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. विलास वारगडेने 3रं षटक हाताळलं आणि या 3ऱ्या षटकामध्ये नक्कीच मॅच होते कुठे आणि मॅच आली कुठे. मी तर म्हणेन कमबॅक केलं या मॅचमध्ये कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघानं. वाटलं होतं की 2 षटकामध्ये धावा 18 आणि त्यानंतर येणारे 12 चेंडू 22 धावा, परंतु तब्बल 18 धावा या 3ऱ्या ओव्हरमध्ये घेतल्या गेल्या. ईट का जवाब पत्थर से देताना पाहायला मिळतील कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघ. येणारे 6 चेंडू आणि 4 धावा. काय होईल या मॅच मध्ये? शेवटचं षटक असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन बांगर, एक चांगला गोलंदाज आहे. सोनारपाडा संघाला लाभलेला एक स्टार. मगाशी आमच्या दीपक बिराडे सरांनी सांगितलं की विधात्याने प्रत्येक माणसाला आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय, परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला चमकायचं असेल तर सातत्याने घासावं लागेल. तलवारीला धार येण्यासाठी ती घासावी लागते. ती जर ठेवली म्यानामध्ये तर ती गंजून जाते. म्हणून की काय, गंजून संपण्यापेक्षा झिजून संपा. मनाचंदनाचे परित्वा झिजावे. येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघाला. रोशन बांगरचा यार पहिलाच बॉल. यावेळेस मात्र जबरदस्त क्लास दाखवतोय. क्रिकेटचा मादक सौंदर्य आणि त्याचा आस्वाद क्रिकेट रसिकांना दाखवताना विजयाचा शंखनाद करणारा हा येतोय चौकार. मॅच मात्र 19 बॉल मध्ये फिनिश झाली. जिंकलात कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघ. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हार्डलक सोनारपाडा टीम. परंतु असं म्हटलं जातं मित्रांनो, हरलास जरी आज तू हा तुझा अंत नाही. येईल उद्याचा दिवस सामर्थ्य नाशवंत नाही.
आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करून देऊ शकतो हे दिलं या मॅचमध्ये शेही संघाला. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा. अमोल कथोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021 चित्त थरारक रणसंग्राम क्रिकेटची स्वप्नवत दुनिया. या दुनियेमध्ये आम्ही गेलो तर आम्हाला आमचं आयुष्य विसरून जातो. आमच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे सुद्धा आम्ही लक्षात ठेवत नाही. आम्ही लक्षात ठेवतो फक्त आमदार चषक मुरबाड 2021. यस झाल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालाय. सामनावीराचा किताब जाईल नो डाऊट. जबरदस्त इनिंग साकारली.